नागपूरमध्ये सध्या एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात. राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश. आतापर्यंत 47 जणांना अटक. गृहमंत्री फडणवीसांची माहिती. नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यामध्ये 40 पोलीस जखमी. पोलीस अधीक्षक शशिकांत सावंत यांच्या पायाला फ्रॅक्चर, तर पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडी नवा. नागपूरमधील राड्यानंतर शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. शहरामध्ये 11 ठिकाणी संचारबंदी लागू. नागपूर शहरामधील चिटणीस पार्कमधून पोलिसांचा रूट मार्च. शहरामधील चिटणीस पार्क, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भालदारपुरा, अग्रेसन चौक, सेवा सदन चौक, गीतांजली टॉकीज, हंसापुरी मार्गावर पोलिसांचा रूट मार्च. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं जनतेला पत्र. औरंगजेब कसा होता हे इतिहास तज्ज्ञांना ठरवू द्या. आज आपल्याला लोकशाहीचा विसर पडत आहे. याच्या इतकी मोठी शोकांतिका नाही. राजकीय स्वार्थासाठी धर्मांध शक्तींकडून महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याचा कट. अहिल्यानगरमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आरोप. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून नामंजूर. प्रशांत कोरटकरला अटक होणार. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई होणार.